खरंच आता असं वाटायला लागलं की मराठी चित्रपट हे आत्ताच सध्या तरी जून महिन्यात तरी बॉलिवूडला टक्कर देताना दिसत आहेत, ॲटलिस्ट महाराष्ट्रामध्ये तरी. असं म्हणतात ना की बॉलिवूडचा चित्रपट हा महाराष्ट्रामध्ये मुंबई पुणे सर्किटमध्ये चालला तर तो पुढे चालतो, आणि एक्झॅक्टली तेच घडत नाहीये त्यांच्यासाठी. म्हणजे सगळे शोज हे आपल्या मराठी चित्रपटांनी घेऊन ठेवलेले आहेत. म्हणजे बघा ना, वरुण धवनच्या चित्रपटाने आत्ता 52 लाख एवढीच कमाई केली. 6व्या-7व्या दिवसाचा चित्रपट आहे महाराष्ट्रामध्ये, फक्त 52 लाख. आणि आपल्या तुंबाडची मंजुळा आणि देऊळबंद 2 ह्या चित्रपटाने त्यापेक्षा जास्त कमाई केली आहे. म्हणजे देऊळबंद तर आता 22व्या दिवसात आहे तरी त्यांनी जास्त कमाई केली. सो कुठेतरी मराठी चित्रपट टक्कर देत आहेत. ह्या सगळ्याबद्दल आपण विस्तारित बोलूयात. आता आपण बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घेऊयात 3 चित्रपटांचं, राजा शिवाजी, देऊळबंद 2 आणि तुंबाडची मंजुळा. नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक सांगायचं आहे की मी जेव्हा युट्यूब चॅनल चालू केलं ना, की ह्याच्यासाठी चालू केलं, मी पण आहे ना खूप मला इंटरेस्ट असायचं की मराठी चित्रपटांचं कलेक्शन किती झालंय बघूयात, पण कुठेच दाखवायचे नाहीत. आणि एखादं हिंदी चॅनल युट्यूब चॅनल जाऊन बघायला लागायचं, ते काही नीट सांगायचे नाही. आपण जसं मी तुम्हाला विस्तारित सांगतो, सो हे जे विस्तारित कलेक्शन तुम्हाला सांगतोय ना, ह्याच्यासाठी खूप मेहनत लागते. तर तुमचा एक सपोर्ट माझ्या मेहनतीसाठी तरी लाईक आणि सबस्क्राईबच्या माध्यमातून नक्की करा, आणि शेअर सुद्धा व्हिडिओ करा. म्हणजे आपल्या मराठी चित्रपटांच्या ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचतील. सो तुंबाडची मंजुळा हा चित्रपटाचं पहिलं मी कलेक्शन सांगणार आहे. खूप जास्त लेंदी व्हायला नको व्हिडिओ. आणि आणखीन एक गोष्ट सांगायची आहे, मी ओरिजिनल बॅकग्राऊंडवरच हा व्हिडिओ अपलोड करतोय, त्यामुळे कोणतीही एडिटिंग नाही करणार. तुमचे जे कमेंट्स होते ते मी वाचले की एडिट चांगलं होत नाहीये किंवा काय, त्यामुळे जो आहे तो बॅकग्राऊंडवर मी व्हिडिओ करतोय, सो सांभाळून घ्या. सो तुंबाडची मंजुळा ह्या चित्रपटाला लागून 7 दिवस कंप्लीट झालेले आहेत. पहिल्या 5 दिवसाचं मी ऑलरेडी कलेक्शन सांगितलंय, ती तुम्ही व्हिडिओ जाऊन पाहू शकता. 6व्या दिवशी तुंबाडची मंजुळा ह्या चित्रपटाने जी कमाई केली ती आहे 60 लाख एवढी. आणि 7व्या दिवशी म्हणजे कालच्या दिवसात जी तुंबाडची मंजुळा या चित्रपटाने कमाई केली ती होती 55 लाख एवढे. आता तिकीट्स किती विकल्या गेल्या 6व्या आणि 7व्या दिवशी ते तुम्हाला सांगतो. 6व्या दिवशी जवळपास 32,000 तिकीट्स विकल्या गेल्या, आणि 7व्या दिवशी तो आकडा 28,000 कमी होता, कारण ऑड डे होता आणि चित्रपटाचे शोज डिवाइड होताना दिसत आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलेलं की आता चित्रपटाचे शोज डिवाइड होणार, म्हणजे अनेक बॉलिवूडचे चित्रपट येत आहेत. इनफॅक्ट मराठी चित्रपट सुद्धा, महाराष्ट्र फाईल्स नावाचा चित्रपट आलाय, सो शोज डिवाइड झालेत. थोडाफार कलेक्शनमध्ये फेरफार सुद्धा दिसायला लागली आहे, म्हणजे कमी जास्त कलेक्शन्स येतात. सो आता पुढच्या चित्रपटाबद्दल बोलूयात. देऊळबंद 2 हा चित्रपट अजूनही थांबायचं नाव घेत नाहीये. म्हणजे 22व्या दिवसात हा चित्रपट आहे. 22 दिवस कंप्लीट झाले, 23व्या दिवस आहे. 20 दिवसाचं कलेक्शन मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. सो 21व्या आणि 22व्या दिवसाचं तुम्हाला सांगतो. 21व्या दिवशी देऊळबंद 2 चित्रपटाने जी कमाई केली ती आहे 90 लाख एवढी, आणि 22व्या दिवशी 85 लाख एवढी. आता तिकीट्स बद्दल बोलायचं तर 21व्या दिवशी देऊळबंद 2 ह्या चित्रपटाच्या तिकीट्स विकल्या गेल्या त्या होत्या 45,000, आणि 22व्या दिवशी देऊळबंद 2 ज्या तिकीट्स विकल्या गेल्या चित्रपटाच्या तर त्या होत्या जवळपास 38,000 एवढा. तर हे होतं दोन्ही चित्रपटांचं कलेक्शन. आता राजा शिवाजी चित्रपटाबद्दल बोलायचं तर ऑलमोस्ट 50 शोज राहिलेले आहेत राजा शिवाजी चित्रपटाचे, कारण खूप दिवस म्हणजे 42 दिवस कंप्लीट झाले ह्या चित्रपटाला लागून. सो 42व्या दिवशी सुद्धा अगदीच कमी कलेक्शन, 10 लाखाचं कलेक्शन आलेलं आहे, कारण आता हा ऑलमोस्ट OTTवर रिलीज व्हायच्या उंबरठ्यावर आहे चित्रपट. सो 42व्या दिवशी 10 लाख कमाई केली या चित्रपटाने. आता नेट कलेक्शन बद्दल बोलायचं तर पुन्हा एकदा सांगतो, मेकर्सचा जो आकडा आहे नेटचा तो 109 कोटी एवढं कलेक्शन झालेलं आहे राजा शिवाजी चित्रपटाचं 42 दिवसांनंतर. आणि जे ग्रॉस किंवा वर्ल्ड वाईड सॅकनिक प्रमाणे, कारण माझ्याकडे मेकर्सचा आकडा वर्ल्ड वाईडचा नाहीये, तुम्हाला जे असेल तेच सांगणार, कारण ते उगाच खोटं सांगण्यात काही अर्थ नाही. सो जो ग्रॉस कलेक्शन किंवा वर्ल्ड वाईड कलेक्शन झाले ते आहे 121 कोटी एवढं, जे माझ्याकडे आहे सॅकनिकवर आहे ते तुम्हाला सांगितलं, मेकर्सचा आकडा नाहीये, पुन्हा एकदा सांगतो. सो हे होतं राजा शिवाजी चित्रपटाचं कलेक्शन. ह्या 3ही चित्रपटांनी
जोर धरलेला अक्षरशः बॉक्स ऑफिसवर. जे हिंदी चित्रपट आहे, मी जसं सुरुवातीला म्हटलं की वरुण धवनचा चित्रपट असेल किंवा चांद मेरा दिल हा चित्रपट असेल किंवा अजून 2 चित्रपट आलेत, गव्हर्नर आणि भारत भाग्य विधाता, हे जे दोन्ही चित्रपट आहेत, मी आता जेव्हा बुक माय शोला पाहत होतो, ट्रेंडिंगवर नाही आहेत. इनफॅक्ट देऊळ बंद 2 हा चित्रपट ट्रेंडिंगला आहे आणि जवळपास 1000 तिकीट्स आत्ताही त्याच्या 23व्या दिवशी सुद्धा 1000 तिकीट्स विकल्या जात आहेत 24 तासामध्ये. म्हणजे आता 24 तासामध्ये नाही, 1 तासामध्ये. म्हणजे 1000 तिकीट्स हा 1 तासाला विकल्या जातात. म्हणजे आता तुम्ही 24 तासाला 24,000 तिकीट्स ह्या नक्कीच विकल्या जातात. इनफॅक्ट त्या जास्ती होतील, कारण अजून तो 2-2.5 हजार पर्यंत आकडा जाईल. सो हे देऊळबंद 2 साठी घडताना दिसतं. आणि तुंबाडची मंजू ह्याही चित्रपटाच्या तिकीट्स छान, म्हणजे 25-30 हजार तिकीट्स विकल्या जातात ऑड डे असून सुद्धा. सो हे खूप छान चित्र. आणि अजून एक महाराष्ट्र फाईल्स नावाचा चित्रपट आला. सो ते अजून एक गोष्ट बोलायची आहे, आपल्या घबाडकुंड ह्या चित्रपटाला भरपूर बॉलिवूड चित्रपटांचा हे असणार आहे, आव्हान असणार आहे. म्हणजे कॉकटेल 2 हे जे हिंदी पब्लिक आहे तोच तो चित्रपट बघणार आहे आणि ते काय अल्लड पब्लिक असते ती बघणार. आणि आपण घबाडकुंड ह्या चित्रपटाला सपोर्ट करूयात. काल ना वेलकम टू द जंगल ह्या चित्रपटाचा ट्रेलर आलेला आहे आणि त्याबद्दलही थोडंसं बोलायचं, कारण आपल्या घबाडकुंड सोबत तो त्याला आव्हान देणार आहे, आपल्याला टफ कॉम्पिटिशन देणार असं म्हणणार. पण खरं सांगूया, तो ट्रेलर यार म्हणजे अक्षरशः हा कलाकार तो कला, म्हणजे ते भेलमध्ये कसं चणे टाक, शेंगदाणे टाक, काय चण्याची डाळ टाक आणि मिरची टाक, कांदा टाक वगैरे, असं सगळे कलाकार टाकलेत आणि एक भेल बनवून दिलेली आहे. म्हणजे आता तुम्ही खा ती भेल, आता तुम्हाला ती छानच लागणार. म्हणजे ते काय की डिरेक्टर एखादा घाबरतो ना की हा कलाकार नाही घेतला तर मग माझा चित्रपट फसेल, म्हणून एकदम सगळे कलाकार घेतले, एक भेल बनवली, खिचडी बनवली आणि दिलेली असं वाटतं. आणि हा चित्रपट जर का तुम्ही बघायला जाणार असाल घबाडकुंड सोडून, चित्रपट सोडून, सो मग मी काय बोलू ना यार. म्हणून विनंती आहे की मराठी चित्रपटांना सपोर्ट करा. घबाडकुंड हा चित्रपट खूप छान असणार आहे, त्याला सपोर्ट करा. सो हे होतं ह्या 3ही चित्रपटांचं कलेक्शन. आणि मस्त, म्हणजे खूप छान कामगिरी करतायत मराठी चित्रपट आणि येणारे चित्रपट सुद्धा अशीच कामगिरी करो हीच इच्छा आहे. इथेच थांबूया, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. पुन्हा एकदा सांगेन की यार लाईक सबस्क्राईब खूप गरजेचं आहे आणि ओरिजिनल बॅकग्राऊंडमध्येच व्हिडिओ अपलोड करतोय. लवकरच ह्या बॅकग्राऊंडला चेंज करायचं काम चालू आहे, लाईट्स थोड्या वगैरे घेऊन आणि किंवा बॅकग्राऊंड बॅकड्रॉप वगैरे घेऊन. सो तोपर्यंत मला माझ्या ही जी काय ओरिजिनल व्हिडिओ टाकतोय ती तुम्ही समजून घ्याल हीच इच्छा आहे. इथेच थांबूया, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. खूप मोठी व्हिडिओ झाली त्यासाठी सॉरी. इथेच थांबूया, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल, पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, स्वतःची काळजी घ्या.